हरिओम. आज बुधवार 25 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार की प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा. ऐकूया. एका माणसाला विडी ओढायचं फार व्यसन होतं आणि तो आजारी पडल्यावर त्याला डॉक्टरने सांगितलं, मला तुम्ही औषध दिलं तरी मी विडी सोडणार नाही. त्याचा डॉक्टर हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितलं. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसं आपण प्रपंच करताना वागलं पाहिजे. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयी मिळणं शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरं सांगितलं तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो. ज्याप्रमाणे आगळीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. 5 जण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे. आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे ही खुणगाट पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारामध्ये नफा व्हावा म्हणून व्यापार करतात आणि तो होत नसेल तर व्यापारात काहीच अर्थ नाही. तसंच प्रपंचात समाधान हा नफा आहे. तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग असं जर आपल्याला एखाद्याने विचारलं तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरच कशाची जरुरी नाही, पण ही गोष्ट कोणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपलं समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही ना. कैदेतल्या माणसाला मी सुखी आहे असं वाटणं कधी शक्य आहे का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर प्रपंचात समाधान आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळतं. परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचं प्रेम आणि समाधान आम्हाला कसं मिळवता येईल याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल आणि मग पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल ना. प्रपंच सुखाचा कर्ण याचंच नाव परमार्थ आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.